थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत व्हा, बाय नेपोलियन हिल. प्रकरण 11. लिंग भावनेचे रहस्य, पूर्ण रूपांतर. संपत्तीकडे नेणारी भव्य पायरी. रूपांतराचा अर्थ ऊर्जेच्या एका रूपाचा दुसऱ्या रूपात बदल. लैंगिक भावना एक मानसिक अवस्थेला जन्म देते. या विषयाबद्दल अज्ञान असल्याने ही अवस्था शारीरिक अवस्थेशी जोडली जाते आणि अनेक लोकांच्या लैंगिक भावनेविषयी असलेल्या अज्ञानामुळे तसेच अयोग्य प्रभावामुळे मनात विशेषतः शारीरिक अवस्थेविषयी अनेक ग्रह करून घेतात. लैंगिक भावनेने मागे 3 सकारात्मक संभाव्य असतात. त्या आहेत: 1. मानवातील सातत्य. 2. आरोग्यरक्षक उपचार म्हणून या दुसरे नाही. 3. सामान्यपणाचे प्रतिभेत रूपांतर. लैंगिक भावनेमुळे होणारे रूपांतर सरळ स्पष्ट करण्याजोगे आहे. त्याचा अर्थ मनातील शारीरिक अभिव्यक्तीचे विचार बदलून काही वेगळ्या प्रकारचे विचार मनात येणे. लैंगिक इच्छा ही मानवी इच्छांमधील सर्वात शक्तिशाली इच्छा आहे. या इच्छेने झपाटलेले लोक कल्पनाशक्ती, धाडस, इच्छाशक्ती, चिकाटी आणि त्यांना स्वतःला माहीत नसलेले त्यांच्यातील सृजनशक्ती विकसित करण्यास उत्सुक असतात. शरीर संबंधाची इच्छा इतकी प्रबळ असते की त्यासाठी पुरुष सहजपणे आयुष्य आणि प्रतिष्ठा पणाला लावतात. ती फुलवून जर दुसऱ्या दिशेला वळवली तर ती प्रेरक शक्ती, कल्पनाशक्ती, धाडस इत्यादी बदलाची उत्सुकता तशीच राखते आणि तिचा वापर साहित्य, कला किंवा इतर कोणत्याही व्यवसायात आणि अर्थात संपत्ती मिळवण्यातही सृजनशील शक्ती म्हणून केला जाऊ शकतो. लैंगिक इच्छेच्या रूपांतराचे ऊर्जेचे रूपांतर करण्यासाठी निश्चितपणे इच्छाशक्तीचा वापर व्हावा लागतो आणि प्रयत्न करण्याजोगे त्यांचे बक्षीस असतेच. लैंगिक अभिव्यक्तीची इच्छा ही जन्मजात आणि नैसर्गिक असते. ही इच्छा नाहीसे करणे होत ही नाही आणि करूही नाही, पण माणसाचे शरीर, मन आणि वृत्ती समृद्ध होतील अशा अभिव्यक्तीद्वारे त्याला मार्ग करून द्यावा. जर असे मार्ग उपलब्ध करून दिले गेले नाही तर केवळ शारीरिक मार्गानेच त्याचे विरेचन होईल. नदीवर बंधारा घालता येतो किंवा काही काळापुरते त्यातील पाणी अडवले जाऊ शकते, पण कालांतराने पाणी त्याचा मार्ग शोधून काढतेच. हेच लैंगिक भावना इच्छाबाबत आहे. ती काही काळ नियंत्रित केली जाऊ शकते, पण तिचे स्वरूपच असे आहे की ते अभिव्यक्तीची मागणी करत असते. काही सृजनात्मक अभिव्यक्ती त्यास न मिळाल्यास ती काही हिणकस मार्ग शोधेल. ज्या माणसाने लैंगिक भावनेला काही सृजनात्मक प्रयत्नाने दुसरा मार्ग शोधला तो सुदैवी, कारण त्याने त्या शोधाने स्वतःला प्रतिभा संपन्न केले. वैज्ञानिक शोधांनी खालील महत्त्वाचे तथ्ये उलगडली आहेत. 1. प्रचंड यश मिळवलेले लोक लैंगिक भावना उत्तमपणे विकसित झालेले लोक असतात. लैंगिक इच्छेचे रूपांतर करण्याची कला ते शिकलेले असतात. 2. ज्यांनी प्रचंड संपत्ती मिळवली आहे आणि साहित्य, कला, उद्योग, स्थापत्यशास्त्र किंवा इतर व्यवसायांमध्ये नाव मिळवले आहे, त्याची प्रेरणा स्त्रीचा प्रभाव होती. हे असामान्य शोध ज्या संशोधनातून लागले ते 200 वर्षापूर्वीच्या इतिहासातून आणि लोकांच्या चरित्रातून झालेले आहे. जेव्हा जेव्हा मोठ्या स्त्री पुरुषांच्या आयुष्याबद्दल काही दस्तावेज उपलब्ध झाले तेव्हा हेच सिद्ध झाले की त्यांच्या लिंग भावना फार चांगल्या प्रकारे विकसित झाल्या होत्या. लैंगिक भावना ही न दाबता येणारी शक्ती असते, ज्याच्या विरोधात केवळ अचेतन शरीरच असू शकते. या भावनेने उद्दीपित झाल्यावर मानवाला कृतीची जबरदस्त शक्ती प्राप्त होते. हे सत्य लक्षात घ्या की मग तुम्हाला या विधानाचे महत्त्व लक्षात येईल की लैंगिक भावनेने झालेला मानसिक अवस्थेचा बदल एखाद्याला प्रतिभाशाली अवस्थेकडे नेतो. लैंगिक भावनेमध्येच सृजनात्मक कौशल्याचे रहस्य आहे. माणूस किंवा पशुमधील लैंगिक ग्रंथी नष्ट केली की तुम्ही कृतीचा मूळ स्रोत नष्ट केला असे आहे. याचा पुरावा म्हणून ज्या पशुचे खच्चीकरण केले आहे त्याचे निरीक्षण करा. बैल बळवला गेला की तो गायीसारखा शांत होतो. पुरुषातील असो वा पशुतील असो, लैंगिक फेरफार त्याच्यातील लढाऊ वृत्ती नष्ट करतो. हेच स्त्रिया बाबतीतही लागू आहे. मनाला उत्तेजित करणाऱ्या 10 गोष्टी.
मानवी मन उत्तेजित करणाऱ्या गोष्टीला प्रतिसाद देते आणि त्याद्वारे अधिक कल्पनांना अधिक चेतवू शकते. ही कंपने म्हणजे उत्साह, सृजनशील कल्पना, तीव्र इच्छा इत्यादी ज्या उत्तेजनांना मन सहजपणे प्रतिसाद देते त्या आहेत. लैंगिक अभिव्यक्तीची इच्छा. 2. प्रेम. 3. प्रसिद्धी, सत्ता किंवा आर्थिक फायदा, पैसा यांची जाज्वल्य इच्छा. 4. संगीत. 5. समलिंगी अथवा भिन्नलिंगी मैत्री. 6. सुसंवादी मेळावर आधारित आध्यात्मिक वा चित्ताच्या उन्नतीसाठी एकत्र आलेल्या 2 किंवा अधिक व्यक्तीची मैत्री. 7. समान दुःख असलेल्या व्यक्ती, उदाहरणार्थ ज्यांचा छळ केला जात आहे. 8. स्वयंसूचना. 9. भीती. 10. अंमली पदार्थ आणि दारू. उत्तेजना देणाऱ्या गोष्टीच्या यादीत लैंगिक अभिव्यक्ती प्रथम क्रमांकावर आहे. ती अत्यंत प्रभावीपणे मनाची कंपने वाढवते आणि शारीरिक कृतीला चालना देते. या 10 मधील 8 गोष्टी नैसर्गिक आणि विधायक आहेत, तर 2 घातक आहेत. मनाला उत्तेजना देणाऱ्या प्रमुख गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला करता यावा म्हणून येथे ही यादी दिली आहे. या अभ्यासावरून असे सहज दिसून येईल की लैंगिक भावना ही मानसिक उत्तेजना देणाऱ्या गोष्टीत सर्वात तीव्र आणि सामर्थ्यवान आहे. जे विधान केले गेले आहे की लैंगिक ऊर्जेचे रूपांतर एखाद्याला प्रतिभावान बनवू शकते, त्याचा पुरावा म्हणून ही तुलना आवश्यक आहे. प्रतिभा म्हणजे काय हे आता बघूया. कुणा दीड शहाण्याने म्हटले आहे की प्रतिभावान माणूस म्हणजे केस लांब असणारा, चमत्कारिक, अन्न खाणारा, एकटा राहणारा आणि विनोदासाठीचे लक्ष असलेला. प्रतिभावान माणसाची चांगली व्याख्या म्हणजे असा माणूस जो विचारांची कंपने त्या बिंदूपर्यंत वाढवणे शिकला आहे जेथून तो विचारांच्या नेहमीच्या कंपनांना उपलब्ध नसलेल्या ज्ञानाच्या स्रोताशी सहजपणे संवाद साधू शकतो. जो माणूस विचार करणारा आहे त्याला प्रतिभावाची ही व्याख्या वाचून काही प्रश्न विचारावेसे वाटतील. पहिला प्रश्न असेल, विचारांच्या नेहमीच्या कंपनांना उपलब्ध नसलेल्या ज्ञानाच्या स्रोताशी सहजपणे संवाद कसा साधावा. पुढचा प्रश्न असेल, ज्ञानाचे माहीत असलेले असे काही स्रोत आहेत का जे केवळ प्रतिभावंतांनाच उपलब्ध असतात, आणि तसेच असेल तर ते कोणते स्रोत आहेत आणि त्याच्यापर्यंत नेमके कसे पोहोचायचे. या पुस्तकात केलेल्या महत्त्वाच्या विधानाच्या योग्यतेबाबतचा पुरावा आम्ही देऊ किंवा निदान प्रयोगांती तुम्हाला पुरावा सापडेल असे बघू, आणि हे करताना या दोन्ही प्रश्नांचे उत्तर देऊ. प्रतिभा 6व्या ज्ञानेंद्रियाने विकसित करता येते. 6व्या ज्ञानेंद्रियाचे वास्तव्य आता मान्य झाले आहे. हे 6वे ज्ञानेंद्रिय म्हणजे सृजनशील कल्पनाशक्ती. बहुसंख्य लोक पूर्ण आयुष्यात सृजनशील कल्पनाशक्तीचा वापरच करत नाहीत, आणि केले तर तो केवळ अपघातानेच होतो. तुलनेत फारच कमी लोक सृजनशील कल्पनाशक्तीचा साधक, बाधक आणि हेतू संदर्भात आधी विचार करून वापर करतात. जे स्वेच्छेने आणि तिचे आकलन करून घेऊन तिचा वापर करतात ते प्रतिभावान होय. सृजनशील कल्पनाशक्ती हा माणसाच्या मर्यादित बुद्धीच्या आणि त्या अमर्यादित बुद्धितत्वामधील थेट दुवा आहे. धार्मिक प्रांताशी संबंध जोडलेले तथाकथित साक्षात्कार आणि संशोधन क्षेत्रातील काही मूलभूत आणि नवीन तत्वांचा शोध हे सृजनशील कल्पनाशक्तीमुळे लागतात. जेव्हा मनात कल्पना किंवा संकल्पना चमकून जातात, ज्याला लोकप्रिय भाषेत अंतःप्रेरणा म्हणतात, त्या पुढे दिलेल्या एक किंवा अधिक स्रोतातून येतात. 1. अमर्यादित वैश्विक बुद्धित्व. 2. स्वतःचे सुप्त मन, जिथे प्रत्येक जाणीवेचा छाप आणि विचारांची उर्मी साठवलेली असते, जी कधीही पंचेंद्रियाद्वारे मेंदूपर्यंत पोहोचवलेली नाही. 3. दुसऱ्या कोणत्या तरी माणसाने व्यक्त केलेला विचार किंवा विचारांद्वारे व्यक्त केलेले कल्पनेचेच वा संकल्पनेचे चित्र. 4. दुसऱ्या माणसाच्या सुप्त मनातील कोठारातून या व्यतिरिक्त प्रेरित होऊन घेतलेल्या कल्पना किंवा अंतःप्रेरणा मिळवण्याचे स्रोत ज्ञात नाही. मनाला कोणत्या तरी पद्धतीने उत्तेजना मिळाल्यावर मनाची वाढत्या वेगाने जी कंपने होतात, तेव्हा सृजनशील कल्पनाशक्ती सर्वात जास्त चांगले काम करते. म्हणजेच जेव्हा मनाची नेहमीच्याच विचारांपेक्षा अधिक कंपने होतात तेव्हा.
उत्तेजना देणाऱ्या 10 पैकी 1 किंवा अधिक गोष्टीमुळे मेंदूला चालना मिळालेली असते, तेव्हा माणसाला नेहमीच्या विचार क्षितिजाच्या पुष्कळ वर उचललेले जाण्याचा परिणाम जाणवतो आणि विचारांची गुणवत्ता, व्याप्ती आणि अंतर बघण्यास वाव मिळतो, जे त्याला खालच्या प्रतलावर अनुपलब्ध असते. उदाहरणार्थ, माणूस जेव्हा धंदा आणि व्यवसायातील दैनंदिन समस्यांमध्ये गुरफटलेला असतो, जेव्हा कोणत्याही प्रकारे झालेल्या मनाच्या उत्तेजित अवस्थेत विचारांच्या वरच्या स्तरावर तुम्ही जाता, तेव्हा साधारणपणे विमानात बसल्यावर जसे तुम्ही क्षितिज रेषेपलीकडे बघू शकतात तसे होते. एरवी जमिनीवर तुमच्या नजरेत मर्यादित दृश्ये येतात. शिवाय विचारांच्या वरच्या स्तरावर असताना व्यक्तीला नेहमीच्या अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्याच्या नेहमीच्या समस्यांशी कुस्ती खेळल्यामुळे जशी उत्तेजनावर मर्यादा येते तशी येत नाही. जसे विमानात बसल्यावर दृष्टीस डोंगर, दऱ्यांचा अडथळा दूर होतो, तसे नेहमीचेच दैनंदिन विचार दूर होतात. या उन्नत विचाराच्या प्रतलावर माणसाच्या सृजनाला कृती करण्याचे स्वातंत्र्य मिळते. 6व्या ज्ञानेंद्रियाला कृती करण्यासाठी मार्ग मोकळा होतो. ते कल्पनेला प्रतिसाद देते, ज्या कल्पना एरवी माणसापर्यंत पोहोचतच नाहीत. 6वे ज्ञानेंद्रिय ही अशी नैसर्गिक शक्ती आहे जी सर्वसामान्य माणूस आणि प्रतिभावान यातला फरक दर्शवते. व्यक्तीच्या सुप्त मनाबाहेर उमटणाऱ्या कल्पनांना सृजनशीलता अधिक प्रतिसाद देते. जितकी तुम्ही ती वापराल, माणूस त्यावर जितका अधिक अवलंबून असेल आणि विचारांच्या उर्मीसाठी तिच्याकडून मागणी करत राहील, तितकी त्याप्रती ती अधिक जागरूक असते. ही शक्ती केवळ वापराने रुजते, विकसित होते. ज्याला सारासार विवेक म्हणतात, तो पूर्णपणे 6व्या ज्ञानेंद्रियावर काम करतो. मोठे कलाकार, लेखक, संगीतकार आणि कवी मोठे होतात कारण ते सृजनशील कल्पनाशक्तीद्वारे आत बोलणाऱ्या, अजून लहान असणाऱ्या आवाजावर अवलंबून राहण्याची सवय लावून घेतात. त्यांची कल्पनाशक्ती तीक्ष्ण असते. त्यांना माहीत असतं की त्यांच्या कल्पना अंतःप्रेरणातून येतात. एक महान वक्ता आहे जो जोपर्यंत डोळे मिटून पूर्णपणे सृजनशील कल्पनाशक्तीवर अवलंबून राहण्याची सुरुवात करत नाही, तोपर्यंत भाषणाची उंची गाठू शकत नाही. जेव्हा त्याला विचारले की वक्तृत्वाच्या उच्चतम बिंदूकडे जाण्यापूर्वी तुम्ही डोळे बंद का केले, तेव्हा त्याने उत्तर दिले, मी तसे करतो कारण माझ्या आतून ज्या कल्पना येतात त्याद्वारे मी बोलतो. अमेरिकेतील अत्यंत प्रसिद्ध आणि यशस्वी भांडवलदाराला निर्णय घेण्यापूर्वी 2-3 मिनिटे डोळे बंद करण्याची सवय होती. असे का हे विचारले तेव्हा तो म्हणाला, माझ्या बंद डोळ्यांनी मला त्या परम शक्तीच्या स्रोताकडे जाता येते. मेरीलँड येथील चेविचेसचे ख्रिस्तवासी डॉक्टर अल्मर आर गेट्स यांनी 200हून अधिक पेटंट निर्मिती केली. त्यातील काही मूलभूत होती. हे त्यांनी सृजनशीलतेचा वापर करून केले. प्रतिभावान असे त्यांना म्हणता येईल तसे निसंशय गेट्स होते. ज्यांना त्याच्याप्रमाणे व्हावे असे वाटते त्याच्यासाठी त्याची पद्धत अतिशय महत्त्वाची आणि रंजक ठरेल. डॉक्टर गेट्स हे जगातील खरोखरच महान पण कमी प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या प्रयोगशाळेत, जिला ते वैयक्तिक संवादाची खोली म्हणत, ती होती. आवाज तिच्या बाहेर जात नसे आणि तिची रचना अशी केली होती की पूर्ण अंधार होऊ शकत असे. त्यात एक छोटे टेबल आणि त्यावर लिहिण्याचे कागद ठेवले असत. भिंतीवर एक बटण होते ज्याने प्रकाश नियंत्रण करता येत असे. जेव्हा डॉक्टर गेट्सना त्यांच्या सृजनशील कल्पनाशक्तीद्वारे उपलब्ध शक्ती हव्या असत, तेव्हा ते त्यांच्या खोलीत जात, टेबलजवळ बसत, अंधार करत आणि ते काम करत असलेल्या संशोधनाच्या माहीत असलेल्या घटकांवर लक्ष एकाग्र करत. संशोधनाच्या आतापर्यंत माहीत नसलेल्या घटकांवर जोपर्यंत त्यांच्या मनात कल्पना चमकून जात नाही, तोपर्यंत ते त्या अवस्थेत ते राहत. एकदा कल्पना इतक्या वेगाने सुचत गेल्या की ते जवळजवळ 3 तास लिहित राहिले. जेव्हा विचार प्रवाह बंद झाला आणि त्यांनी त्यांची टिपणे पाहिली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यात वैज्ञानिक जगातील माहीत असलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या तत्त्वांची सूक्ष्म तपशील आहेत. याशिवाय त्या टिपणात त्यांच्या समस्येवरचे उत्तर हुशारीने दिले होते. या प्रकारे डॉक्टर गेट्स यांनी मेंदूने अर्ध शिजवलेली 200हून अधिक अपूर्ण राहिलेले पेटंट पूर्ण केले. याबाबतील पुरावा युनायटेड स्टेट्स पेटंट ऑफिसमध्ये आहे.
व्यक्ती आणि संस्थांसाठी कल्पनेसाठी बसण्यावर डॉक्टर गेट्स यांनी उपजीविका केली. अमेरिकेतील बड्या संस्थांनी त्यांना कल्पनेसाठी बसण्यासाठी तासांवर मोठी फी दिली. तर्क अनेकदा सदोष असतो, कारण तो अनेकदा स्वतःच्या अनुभवावर आधारित असतो. अनुभवातून मिळालेले सर्वच ज्ञान अचूक असते असे नाही. सृजनातून मिळालेल्या कल्पना अधिक अवलंबून राहण्याजोग्या असतात. याचे कारण तर्कबुद्धीला उपलब्ध स्रोतांपेक्षा त्या अधिक अवलंबून राहण्याजोग्या स्रोतांकडून आलेल्या असतात. प्रतिभावान असलेल्या आणि कोणी विक्षिप्त संशोधक यातला फरक म्हणजे प्रतिभावान व्यक्ती त्यांच्या सृजनशील कल्पनेनुसार काम करते, तर विक्षिप्त माणसाला यातील काहीच माहीत नसते. मिस्टर एडिसन, डॉक्टर गेट्स यांच्यासारखे शास्त्रीय संशोधक कृत्रिम आणि सृजनातून आलेल्या अशा दोन्ही कल्पनाशक्तीचा वापर करतात. उदाहरणार्थ, शास्त्रीय संशोधक व प्रतिभावान माणूस शोधनाला सुरुवात माहीत असलेल्या कल्पनेची मांडणी आणि मिश्रण करून किंवा अनुभवातून मिळालेल्या तत्वावरून करतो, जे तर्काधिष्ठित असते. जर ही मांडणी त्याला अपुरी वाटली तर तो त्याच्या सृजनशील कल्पनाशक्ती हा माहितीचा स्रोत वापरतो. ज्या प्रकारे हे तो करेल ते व्यक्तीवर अवलंबून असते, पण ती प्रक्रिया साधारण अशी असते. पहिली, ती व्यक्ती मनाला अशा प्रकारे उत्तेजना देते की ते नेहमीपेक्षा उच्च स्तरावर त्यांची कल्पना होतात. यात ती व्यक्ती उत्तेजना देणाऱ्या 10 गोष्टींपैकी एक वा अधिक गोष्टीचा वापर करते किंवा त्याच्या निवडीनुसार आणखीन कुठल्या तरी. 2. ती व्यक्ती त्याने केलेल्या शोधातील माहीत असलेल्या घटकांवर, ज्याच्यावर काम करून झाले आहे, चित्त एकाग्र करते. ती ते चित्र चित्तचक्षुसमोर तोपर्यंत ठेवते जोपर्यंत ते सुप्त मनात जात नाही. त्यानंतर मनातील सर्व विचार बाजूला सारून मन रिकामे करते आणि मनात उत्तर चमकून जाण्याची प्रतीक्षा करते. कधीकधी परिणाम दोन्ही निश्चित आणि त्वरित मिळतात. 6व्या इंद्रियाचा किंवा सृजनशीलतेचा विकास किती झालाय यावर अवलंबून काही वेळी परिणाम नकारात्मक असतात. मिस्टर एडिसन यांनी त्यांच्या सृजनाला आव्हान करण्यापूर्वी कृत्रिम कल्पनाशक्तीची 10,000हून अधिक संयुगे करून पाहिली होती आणि त्यांना दिव्याचा शोध लागला. तीच गोष्ट फोनोग्रामच्या बाबतीत घडली. सृजनशील कल्पनाशक्ती असते याबाबत पुष्कळ पुरावे आहेत. खूप शिक्षण झाले नसूनही आपल्या क्षेत्रात अग्रणी असलेल्या अचूक विश्लेषणातून हे पुरावे प्राप्त झाले आहेत. लिंकन हे महान नेत्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे, ज्यांना त्यांच्या सृजनात्मक शक्तीमुळे महानता मिळाली. ॲनी रॅटलेच्या प्रेमातून मिळालेल्या उत्तेजनामुळे त्यांना त्या शक्तीचा शोध लागला आणि ते वापरू लागले. महान नेत्याच्या कर्तबगारीबद्दलच्या नोंदींनी इतिहासाची पाने भरली आहेत. त्या नोंदी थेटपणे त्यांच्या मनावर स्त्रीचा पडलेला प्रभाव दर्शवतात, ज्यांनी लैंगिक इच्छेद्वारे त्यांच्या सृजनात्मकतेला आव्हान केले. नेपोलियन बोनापार्ट हे यातील एक उदाहरण. जोसेफिन या प्रथम पत्नीची जेव्हा त्याला प्रेरणा लाभली तेव्हा त्याचा कोणीही प्रतिकार करू शकत नाही असा तो अजिंक्य बनला. जेव्हा अधिक चांगली निर्णय शक्ती किंवा तर्कबुद्धीने ज्याला जोसेफिनला बाजूला करायला सांगितले तेव्हा त्याच्या अधोगतीला सुरुवात झाली. त्याचा पराजय आणि सेंट हेलेना फार दूर नव्हते. चांगला उद्देश ठेवून अमेरिकेतील अनेक प्रसिद्ध लोकांबद्दल असे सांगता येईल की ते त्यांच्या पत्नीच्या उत्तेजक प्रभावाखाली कर्तृत्वाच्या उंच शिखरावर पोहोचले आणि जेव्हा त्यांच्या डोक्यात पैसा आणि सत्ता गेली त्यानंतर उद्ध्वस्त होत खाली आले. नेपोलियन हा एकमेव माणूस नव्हता ज्याला लक्षात आले होते की योग्य लैंगिक प्रभाव हा कोणत्याही व्यवहार्य पर्यायापेक्षा अधिक सामर्थ्यशाली असतो. व्यवहार्य पर्याय केवळ तर्काधिष्ठ असतात. मानवी मन उत्तेजनाला प्रतिसाद देते. यात सर्वात सामर्थ्यशाली लैंगिक उर्मी असते. जेव्हा तिचा वापर केला जाऊ तिचे रूपांतर होते तेव्हा उत्तेजित करणारे हे बळ माणसांना विचाराच्या वरच्या स्तरावर घेऊन जाऊ शकते आणि त्यांना खालच्या स्तरावरील चिंतादायक व चीड आणणाऱ्या छोट्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता प्राप्त होते. दुर्दैवाने केवळ प्रतिभावंतांना हा शोध लागला आहे. इतरांनी लैंगिक उर्मीचा अनुभव त्यात असलेल्या मोठ्या संभाव्यताकडे लक्ष न देता स्वीकारला आहे. असे सत्य ज्यात इतरांची संख्या मर्यादित प्रतिभावंतांच्या तुलनेने पुष्कळच आहे. काही विशिष्ट लोकांच्या चारित्र्यातून उपलब्ध असलेल्या तथ्यासंदर्भात आम्ही येथे काही असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तींची
नावे लक्षात ठेवण्यासाठी देत आहोत. यातील प्रत्येक व्यक्तीच्या लैंगिक भावना तीव्र होत्या. त्यांच्यातील प्रतिभेला निसंशयपणे लैंगिक ऊर्जेच्या रूपाने शक्तिस्रोत सापडला होता. जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन बोनापार्ट, विल्यम शेक्सपियर, अल्बर्ट हर्बर्ट, अब्राहम लिंकन, एल्बर्ट एच गॅरी, राल्फ डब्ल्यू इमर्सन, ऑस्कर वाइल्ड, रॉबर्ट बेन्सन, वुड्रो विल्सन, थॉमस जेफरसन, जॉन एच पॅटरसन, अँड्र्यू जॅक्सन, इन्नित्रिको करुसो. चरित्राच्या तुमच्या स्वतःच्या अभ्यासाने तुम्ही या यादीत भर घालू शकाल. संपूर्ण इतिहासात तुम्हाला असा माणूस सापडतो का ते पहा. त्याने विकसित झालेल्या लैंगिक भावनेशिवाय कोणत्याही क्षेत्रात असामान्य कर्तृत्व गाजवले असेल. सध्या जीवित नसलेल्या लोकांच्या चरित्र कथांवर तुम्हाला अवलंबून राहायचे नसेल तर तुम्हाला त्या महान व्यक्ती माहीत आहेत याची यादी करा आणि बघा त्यांच्यात कोणी या भावना तीव्र नसलेल्या व्यक्ती आहेत का. सर्व प्रतिभावंतांची सृजनाची ऊर्जा लैंगिक ऊर्जेतून आली आहे. असा कोणी महान नेता, बांधकाम व्यावसायिक किंवा कलाकार झाला नाही आणि होणार नाही ज्यामध्ये या ऊर्जेची कमतरता आहे. अर्थात कोणीही असा गैरसमज करून घेऊ नये की ज्यांच्या लैंगिक भावना तीव्र आहेत ते सर्व प्रतिभावंत असतात. माणूस प्रतिभावंत तेव्हाच होतो जेव्हा आणि जर तो त्याच्या बुद्धी भावनेला उत्तेजना देतो, जेणेकरून सर्व उपलब्ध शक्ती तो सृजनशील कल्पनेद्वारे वापरू शकेल. वरच्या स्तरावरील कंपनांचा अनुभव देऊन उत्तेजना देणाऱ्या सर्व गोष्टींमधील प्रमुख आहे लैंगिक ऊर्जा. केवळ ती असण्याने माणूस प्रतिभावंत बनत नाही. शारीरिक संबंधाच्या इच्छेतून त्या ऊर्जेचे रूपांतर इच्छेच्या दुसऱ्या कोणत्या तरी रूपात आणि कृतीत झाले तरच व्यक्ती सामान्यापासून वरच्या दर्जावर जाते. प्रतिभावान होण्याचे सोडाच, बहुसंख्य लोक तीव्र लैंगिक इच्छेमुळे पतित होतात आणि या मोठ्या शक्तीबद्दलच्या गैरसमज आणि गैरवापरातून पशूंच्या पातळीवर जातात. वयाच्या 40 वर्षापर्यंत माणसे क्वचितच यशस्वी होतात का? 25,000हून अधिक व्यक्तींचा अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आले की ज्या व्यक्ती असामान्यपणे यशस्वी होतात त्यांना क्वचितच ते यश 40च्या आधी मिळते आणि अनेकदा त्यांना त्याचा खरा सूर 50 नंतरच गवसतो. हे सत्य इतके आश्चर्यजनक होते की मला काळजीपूर्वक त्यांच्या मुळाशी जावेसे वाटेल आणि मी ते संशोधन 12हून अधिक वर्षे केले. या अभ्यासातून हे समोर आले की 40 ते 50 वयाच्या आधी बहुसंख्य माणसे यशस्वी होत नाही. याचे कारण त्यांच्या वयापर्यंत लैंगिक भावनेची अभिव्यक्ती अतिप्रमाणात शारीरिक स्तरावर करून त्यांची ऊर्जा ते वाया घालवतात. बहुसंख्य लोकांना लैंगिक उर्मीमध्ये इतर शक्यता असतात ज्या केवळ शारीरिक अभिव्यक्तीच्या पलीकडे अत्यंत महत्त्वाच्या असतात. हे कळतच नाही. ज्यांना हे समजते त्यातील बहुसंख्यांना ते आयुष्यातील मोठा काळ वाया घालवणाऱ्यावर कळते. ज्या काळात लैंगिक ऊर्जा अत्यंत तीव्र असते, वयाच्या 45 ते 50 पर्यंत, त्यानंतर लक्षणीय यश मिळण्यास सुरुवात होते. अनेकांच्या आयुष्यात वयाच्या 40 पर्यंत आणि काही वेळेस त्यानंतरही ऊर्जा वाया गेली दिसते जी इतर अधिक फायदेशीर गोष्टीसाठी वळवता आली असते. त्यांच्या तरल आणि अधिक शक्तिशाली भावना वाऱ्यावर सोडून देतात. लैंगिक अभिव्यक्तीची इच्छा ही सर्व मानवी भावनांमध्ये सर्वात प्रबळ आणि जोरदार असते आणि याच कारणामुळे तिला जेव्हा शारीरिक अभिव्यक्ती सोडून परिवर्तित रूपात कृतीत उदयुक्त केले जाते तेव्हा ती एखाद्या प्रतिभाच्या दर्जास पोहोचवू शकते. अमेरिकेतील बिझनेस करणाऱ्या अत्यंत कार्यक्षम माणसाने मोकळेपणाने कबूल केले की त्यांच्या सर्व योजनांना त्यांची आकर्षक सेक्रेटरी जबाबदार होती. त्याने कबूल केले की त्यांच्या उपस्थितीमुळे तो सूचनांच्या स्तरावर जात असे आणि हे इतर कोणत्याही उत्तेजनांना देणाऱ्या गोष्टीमुळे होत नसे. अमेरिकेतील एक अत्यंत यशस्वी व्यक्तीने त्यांच्या यशाचे खूपसे श्रेय अत्यंत आश्चर्य स्त्रीच्या प्रभावाला दिले. ती त्याच्या प्रेरणेचा स्रोत 12हून अधिक वर्षे होती. हा संदर्भ कोणाबाबत आहे हे सर्वांना माहीत आहे, पण त्याच्या यशाचा खरा स्रोत सर्वांना माहीत नाही. दारू आणि अंमली पदार्थ या उत्तेजक पदार्थाच्या सेवनाने प्रतिभावान या दर्जाला पोहोचलेल्या उदाहरणाची इतिहासात कमी नाही.
एडगर एल्पोनो याने दारूच्या अंमलाखाली रॅवेन लिहिलेले. मृत्य मानवाने अशी स्वप्ने पाहण्याचे कधी धाडस न केलेली स्वप्ने पाहिली. जेम्स व्हिटकोव्ह रायली याने त्याचे उत्कृष्ट साहित्य दारूच्या प्रभावाखाली लिहिलेले. कदाचित त्यामुळे त्याला सत्य आणि सत्याची सरमिसळ व्यवस्थित दिसली. नदीवरची मिल आणि झऱ्यावरील धुके दिसले. रॉबर्ट बर्न्स नशेत उत्तम लिहून गेले. प्रिय ऑल्ड लॉंग साईन, आपण ऑल्ड लॉंग साईनसाठी देयाचे एक कप घेऊ. पण हे लक्षात असू द्या की अशा अनेक माणसांनी स्वतःला शेवटी उद्ध्वस्त केले. निसर्गाने स्वतःचे असे एक मिश्रण तयार केले आहे ज्याद्वारे माणसे सुरक्षितपणे स्वतःला उत्तेजित करू शकतात आणि त्यांचे कंपने अशा स्तरावर होतात जेथून ते तरल आणि अत्यंत दुर्मिळ विचारांशी मेळ साधतात. ते विचार कोठून येतात कोणास ठाऊक. निसर्गाच्या उत्तेजकांना अजून समाधानकारक पर्याय सापडलेला नाही. लैंगिक इच्छा आणि आध्यात्मिक उर्मी यांचे अत्यंत जवळचे नाते आहे. हे सत्य मानसोपचार करणाऱ्यांना माहीत आहे. या सत्यामुळे पुरातन काळातील मुक्त समारंभात, ज्याला धार्मिक पुनरुत्थान म्हटले जायचे, सहभागी होणाऱ्यांची विशिष्ट वागणूक कळते. मानवी भावनांची जगावर सत्ता आहे आणि त्या भावनांनी संस्कृती लिहिली गेली आहे. लोक तर्काने नसतील तेवढे त्यांच्या भावनांमुळे कृतीस उद्युक्त होतात. मनाची सृजनशील बाजू कृतिशील होते ती थंड तर्कामुळे नाही, तर पूर्णपणे भावनांमुळे. मानवी भावनांमध्ये सर्वात सामर्थ्यशाली लैंगिक भावना आहे. मनाला उद्दीपित करणाऱ्या इतर गोष्टी आहेत, त्यातील काही दिलेल्याही आहेत, पण त्यातील एकही किंवा सगळ्या मिसळून सुद्धा लैंगिक भावनेने इतके सामर्थ्यशाली नाही. मनाला उत्तेजना देणारी गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रभाव तो तात्पुरती किंवा कायमचे विचारांची कंपने वाढवतो. आधी सांगितलेल्या 10 उत्तेजक गोष्टी ज्यांचा सहसा वापर केला जातो, या स्रोतांद्वारे वैश्विक अमर्याद बुद्धितत्वाशी संवाद साधता येतो वा इच्छेनुसार स्वतःच्या अगर दुसऱ्याच्या सुप्त मनाच्या गुहेत प्रवेश करणे ही प्रतिभावंतांसाठीची प्रक्रिया आहे. 30,000हून अधिक विक्रेत्यांना ज्या शिक्षकाने प्रशिक्षित केले आणि त्यांच्या प्रयत्नांना दिशा दिली, त्या शिक्षकाने अत्यंत आश्चर्यजनक शोध लावला की लैंगिक भावना तीव्र असलेल्या व्यक्ती सर्वात कार्यक्षम विक्रेते असतात. त्यांचे स्पष्टीकरण असे की व्यक्तिमत्वातील व्यक्तीचा मोडकेपणा किंवा चुंबकत्व हा घटक दुसरे तिसरे काही नसून लैंगिक ऊर्जा आहे. तीव्र लैंगिक भावना असणाऱ्या लोकांमध्ये असे चुंबकत्व पुष्कळ प्रमाणात असते. सुसंस्कृतपणे आणि आकलन करून घेऊन या शक्तीचा उपयोग माणसामाणसातील नातेसंबंधामध्ये फायदा होण्यासाठी करता येतो. ही ऊर्जा खालील माध्यमांद्वारे दुसऱ्यांना अवगत करून देता येते. 1. हस्तांदोलन. हाताचा स्पर्श चुंबकत्व आहे की नाही हे ताबडतोब सांगतो. 2. स्वर. चुंबकत्व किंवा लैंगिक ऊर्जेचे आवाजात रंगीत होऊ शकतो किंवा त्यात माधुर्य आणि मोहकपणा येऊ शकते. 3. शरीराची ठेवण आणि ते तुम्ही स्वतः कसे सादर करता. लैंगिक भावना तीव्र असलेले लोकांच्या हालचाली चटपटीत, सहज आणि डौलदार असतात. 4. विचारांची कंपने. लैंगिक भावना तीव्र असलेले लोक त्यांच्या विचारात लैंगिक भावना मिसळतात आणि त्याच प्रकारे त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पडतात. 5. शारीरिक शृंगार. लैंगिक भावना तीव्र असलेले लोक सहसा त्यांच्या दिसण्याबाबत अतिशय सजग असतात. असे कपडे ते निवडतात जे त्यांच्या व्यक्तिमत्वाला, शरीराला, त्वचा इत्यादीला शोभून दिसतील. विक्रेत्यांना नोकरी देताना वैयक्तिक आकर्षकपणा ही पहिली आवश्यक बाब आहे. ज्या लोकांमध्ये लैंगिक ऊर्जेचा अभाव आहे ते कधीच स्वतः उत्साही असणार नाहीत वा दुसऱ्याला उत्साही करणार नाहीत, आणि विक्रेत्यांसाठी तो काही विकत असला तरी उत्साह असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. ज्याच्याकडे लैंगिक ऊर्जा नाही अशी सार्वजनिक ठिकाणी बोलणारी व्यक्ती, वक्ता, समुपदेशक, वकील किंवा विक्रेता हे लोकांना प्रभावित करण्याच्या दृष्टीने शून्य आहे. याबरोबरच आणखीनही एक सत्य आहे की बहुतेक लोकांच्या भावनांना साद घालूनच त्यांना प्रभावित करता येते. हे लक्षात घेतले की तुम्हाला विक्रेत्याच्या क्षमतेमध्ये अनुस्यूत असलेल्या लैंगिक ऊर्जेचे महत्त्व कळेल.
निष्णात विक्रेते त्या स्तरावर येऊन पोहोचतात कारण ते कळत नकळत लैंगिक ऊर्जेचे रूपांतर विक्रीचा उत्साह यात करतात. या विधानात लैंगिक भावनेचे रूपांतर याचा खरा अर्थ कळेल. लैंगिक भावना हा विषय डोक्यातून काढून टाकायला ज्या विक्रेत्याला जमते आणि त्याला त्यात उत्साहाने आणि निश्चयाने विक्रीची दिशा देता येते त्याला लैंगिक भावनेचे रूपांतर करण्याची कला साध्य झाली आहे. ते त्याला माहीत असले तरी नसले तरी. बहुतांश विक्रेते जे त्यांच्या लैंगिक ऊर्जेचे रूपांतर करतात ते काय करत आहेत, कसे करत आहेत याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतात. यापुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.